टोपी उडे मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक. सरांच्या हातून टोपी घातली तुम्ही. अशीच या दादा. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा करते आणि याला दिसते का मला थोडं या एकदम आनंदाची बातमी अशी आहे का आज मुंबई दौरा या अनुषंगाने आपले अध्यक्ष प्रसाद घोलपजी आणि उपाध्यक्ष पुंडलिक सरजी त्यांनी एक सभा आयोजित केली होती आणि ती सभा आपले उपाध्यायजी काय नाव प्रदीप उपाध्यायजी हे एक सोशल ऍक्टिव्हिटी संघटना चालवतात वुमन्स वेलफेअर म्हणून आशीर्वाद वुमन्स वेलफेअर. गेले 5 ते 6 वर्षापासून त्या या संघटनेतून जनतेसाठी कामं करतात आहेत. तर भावी सरांचे व्हिडिओ माझे व्हिडिओ आणि या निर्भय महाराष्ट्र पार्टी मुंबईच्या लोकांचे व्हिडिओ लाईव्ह पाहून त्यांनी आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टी मुंबईच्या टीमकडे संपर्क साधला आणि आज मी येऊन भेटलो. त्यांना खूप प्राऊड फील झालं की यांची खूप उद्दिष्ट प्रामाणिक आहेत आणि ते असं अजून पुढे जातील आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचा टेकू भेटल्यानंतर ते आणखी टेकवर घेतील. तर त्यांचं निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये स्वागत आहे आणि मी मुंबईचे प्रसाद घोलपजी अध्यक्ष यांना सांगतो की आपली जी जनताच मालक स्लोगन आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी ही आयडी कार्ड हे त्यांना मालक 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 देशाची मालक मालक वंदे मातरम वंदे मातरम. उपाध्यायांकडून मी एकच मागेल का निस्वार्थ प्रामाणिकपणा कुठून पाहिजे. 10 लोग बोलने तरी चालते 10 लोग बोलने दो क्योंकि बोलने वालों से ही आदमी खड़ा हो जाता है. जब तक नहीं बोलता है तब तक कुछ नहीं है उसका कुछ नहीं है. चोर बोलेंगे ना अपने को तभी भी चल जाएगा क्योंकि सब जनता को मालूम है हम लोग चोर नहीं है लेकिन चोर पण प्रामाणिक निघाले जातात. त्याचबरोबर चोर रहेगा उसको पूरी दुनिया खुद ही चोर लगेगा. त्याचबरोबर उमेश आशिष परब यांचा पण हे आपल्या पक्षामध्ये मागे जॉईन झालेले आहेत. तर आता अधिकृतरित्या त्यांचा पक्ष प्रवेश होतोय आणि त्यांना आपण एक पद पण देतोय. तर ते पुंडलिकजी सांगतील. आज निर्भय महाराष्ट्र पार्टीसाठी खूप मोठा महत्वाचा दिवस आहे. आज महाराष्ट्र दिन. सर्वांना तर पहिला तर जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याकडे 2 भांडूपमध्ये हिरे आपल्या समोर आलेले आहेत. हे हिरे का म्हणते माहितीये का. इथे ना जनता सर्वसामान्य लोक खूप आहेत पण त्यांची जबाबदारी घेऊन नेतृत्व करायला उभे राहिलेले आहेत ना म्हणून मी त्यांना म्हणतो हिरे. आणि ते आहेत आपले आशिष परब आणि दुसरे आहेत प्रदीप उपाध्याय. आता प्रदीप उपाध्यायजींचा तर पक्षप्रवेश झाला. आता आहेत आपले आशिष परब. आपले सहर्ष स्वागत. देशाची मालक मालक. त्याचबरोबर आमच्या पक्षामध्ये समावेश झाल्यानंतर आम्ही 1 ते 1.5 महिन्यानंतर त्या पदाचं आम्ही त्यांना देत असतो. आता गेले 2 महिने हे आमच्याबरोबर सोबत काम करत आहे मुंबई टीम बरोबर. तर मुंबई टीमने काय डिसिजन घेतलेलं आहे का यांना एक पद द्यायचं आहे. देणं द्यायचे दादर संघटन या ना तुम्ही ठीक आहे ना. हे दिनेश सावंत कदम आहे. लहान मूर्ती कीर्ती मोठी कीर्ती आहे ना. तर दिसते असं नाही पण भावेश सरांसारखेच आहे ना एकदम वगैरे म्हणजे दुसरे भावेश सर एकदम. आणि हे आपल्याला नाही का नाही मी तर बोलते भावेश सर. हा प्रत्येक जण भावेश सर. मला मुंबईमध्ये पण भावेश सर तुमच्याबरोबर पाहिजे. तर यांना तुम्ही काय करता त्याच्याबरोबर
बनवले ते ठीक आहे. यांना आपण लाईव्ह चालू शकता. यांना आपण दादर संघटक. दादर पश्चिमचे संघटक म्हणून पण तुम्हाला दिले तिथे तर ते तुम्ही घ्या आणि प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे काम करायचं, बिनधास्त काम करायचं. ठीक आहे. अभिनंदन. वंदे मातरम. वंदे मातरम. मालक मालक जनताच मालक. अरे मालक मालक जनताच मालक. या भांडूपची मालक जनताच मालक. या भांडूपची मालक जनताच मालक. उपाध्यक्ष आप थोड़ा हाँ लाईव्ह घ्या. नमस्कार, मेरा नाम प्रदीप उपाध्याय है। ऑलरेडी मैं 6-7 साल से सोशल वर्क कर रहा हूँ। निर्भय महाराष्ट्र पार्टी के साथ मिलकर बहुत अच्छा काम करूँगा और आशा करूँगा उनको शिकायत में कभी मौका नहीं दूंगा मैं, और साथ में सभी लोगों का आदर सम्मान भी करूँगा। हो सकेगा तो निर्णय लेने के बाद ही कोई काम करेंगे। काम करना स्टार्ट कर दो. कर दिए हैं। हाँ, काम करना स्टार्ट कर दो. निर्णय नहीं, लाइव भी आपको सिखाया जाएगा कैसे लाइव करना है. वीडियो निकाल के डालने का तो वो बहुत प्रेशर है, लेकिन लाइव करने का और काम करते हो. भरत जी, निर्भय महाराष्ट्र पार्टी संदर्भात आपल्याला काय? मी आशिष पाडू. मी भावेश सरांचे जे व्हिडिओ मी 2 वर्षापूर्वी बघायला त्यांना ज्या प्रकारे काम करत होते नाशिकमध्ये काम करत कॉन्टॅक्ट करून दिलेले ते मुंबई जाण्याचं नाही भेटणार. त्यांचं काम होण्याचं म्हणजे वेगळं, कारण खूप पार्टी आता पार्ट्या खूप झाल्या. तुम्ही सांगितलं की एक म्हणजे माणूस उभा राहायला लागलं 3000 दिवसाला म्हणजे एवढं कट होणार आहे की तो जिंकू शकतो. कारण सगळेच जण वेगळे वेगळे आहेत, ते दाखवायला वेगळे असतात, तर एकत्र त्याचे फायदे. तर जिथे भावी सर तिथं काम करत होते ते व्हिडिओ लाईव्ह करतात, बरोबर करतात. काही जण खोटं बोलतात की ते कमी त्या लेडीज पोलीस झालेलं होतं, ते बघितलेलं होतं. राजेंद्र कायदेबरोबर ते खोटं बोलतात. त्यामुळे व्हिडिओ करणं इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्यावर एखादा आरोप करू शकतो की तुम्ही काहीतरी मारामारी केली किंवा ते योग्य करतात आणि काम चांगलं चालू आहे. हे काम असं वाढत आहे. म्हणजे नाशिक पण सुरू झालं आहे. नाशिक जसं पंचवटी एक सुरू झालं हळूहळू पुऱ्या महाराष्ट्रात. मुंबईमध्ये प्रश्न खूप आहे. मुंबईमध्ये वॉटर गटर मीटर मुंबईमध्ये वॉटर गटर मीटरचे प्रश्न आहे. दुपारच्या त्याला माहिती नसते वॉटर गटर मीटर दोघांनी रोज भेटायचे आणि मेसेज नाही लागायचे, फोन करायचे. जवळजवळ आहे, एकमेकांना फोन करा बरं सगळ्यांनी. एकमेकांना फोन करा, हाय हॅलो कसं चाललंय काय चाललंय विचारत जावा. मेसेज टाकून व्हिडिओ संपवू नका, भेटीगाठी करा आणि ऍक्टिव्ह असाल. आणि किरण काका हे आपले छोटे भावे थोडासा इंटरप्ट करतो. आपल्या पाठीमागे उभे आहेत जय कुंदेकर सर. सर वेलकम. नमस्कार सर, या ना. नमस्कार रुपेश दादा. हो, गुप्ता सर पण आले. गुप्ता सर नमस्कार. फोटो पण घ्या. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. याच्यापुढे माझ्या दादाची व्हिडिओ पुढे घेणं हाँ अच्छा उससे क्या बोल रहा है कि हाँ तो सबके साथ में आगे धन्यवाद.